धन्यवाद बुवा. या ठिकाणी पहिला बक्षीस घेते, त्याच्या पोटात चावरी भरली. माका बक्षीस दिल्यावर म्हणून सांगितलं काय, शेजाऱ्याची नसाय. लोका सांगे ब्रह्मत आणि स्वतः कोरडे पाषाण. लोकांना अध्यात्म सांगता की शेजाऱ्याचा वाईट चांगला केला की दुसरं शेजारी जळणार. मग माका 500 मिळत तुझ्या पोटात कशा चावरी भरली. ए अँड्रू चनप्पा चलेगौडा घ्या आता जाता फावडा. त्याच्यावर आंबेटो कुठते मी काय टेन्शन घेऊ नको. बक्षीसा नाही, लक्ष्मी असताय. ही लक्ष्मी चालत येता की उदय पारकरांकडे जाऊया. कारण ह्यो आपण सुरुवात करते. तू बोललंच ना भैयाचा ते दांडो घेऊन बाहेर झेदरती ना तुका झेदरती हे सगळे राहतात. सगळ्या प्रकारची लोक या चाळीमध्ये राहतात आणि एकमेव चाळ अशी आहे या लोअर परेलमध्ये की त्यांना भजनाची आवड बुवा. आणि आपल्या कोकणातले लोक आहेत, इथे तेलगू समाजाची सुद्धा लोक आहेत, भैया सुद्धा आहेत, मराठी सुद्धा आहेत. पण सगळी एक मताने एक दिलाने भैया खांदवतो ना. तू दांडो घेऊन बाहेर तिकडं फक्त बाहेर जा. तुझा राबेटो कुठला, तुका पैसे काही मिळणार नाहीत पण भैयात तू राबेटो कुठला. माझ्या भैयांका बोलतो थांब पुढे बघतोय मी तुझा. ट्रेन म्हणता गेलो खात उठली का खाद्या तू काही मदत कशा होतं. माका खात उठली तू काय करत होत असतोय. म्हणजे माका वाटतं लोक खात उठता येऊ वास काढतच फिरतात. आणि माझा तोंड चालवतं मी म्हणला साखर तळीत माझ्या चाळीत म्हणून थंड म्हणून तो पेटा उठलो हा वाय का इंसू गुरु बोलो काय जाता. बहिणीनं टेन्शन घ्यायचं नाही. ह्यो पारकर तुमचं इलेलो भाव 1,500 तुमच्या जळता ह्यो जळता. तुका पण मिळणार 500 रुपये पेन्शन. अरे बहिणींना 1,500 रुपये मिळवू दे ना. उलट चांगला केलं काहीतरी चांगला होता ना म्हणून जाऊ दे. 1,500 तर 1,500 असा जर तुम्ही बहिणी बोली जर बोलत असतात ना तर 1,500 देतो ते पण बंद कर. उपाशी राहू म्हणजे काय खरं नाही बुवा. राजकारण आपल्या नको. या ठिकाणी आमचे भजन सम्राट सुनील कातळकर बुवा खरोखर आमच्या किंजवड्याची शान आहे आणि आम्हाला मार्गदर्शक आमचे सुनील बुवांकडून माझ्यासाठी लाख मोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताच्या प्रार्थना करतो. आणि त्याचप्रमाणे ताईंचं नाव काय, निखिल नामदेव कोकाटे आर्मी मध्ये आमच्या या ठिकाणी काम करतायत. निखिल नामदेव कोकाटे या माऊलीकडून. कोकाटे म्हणजे कर्तृत्ववान, का म्हणजे कामासाठी प्रत्येकाला धावत जाणारे आणि ट म्हणजे प्रत्येकाला तयार नमस्कार असणारे ते आमचे कोकाटे. याच्यामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बरोबर उदंड आयुष्य लाभू दे. दुसरी गोष्ट मिक्सरचा विषय. माका वाटतं प्रत्येकाच्या घरात काही ट्रेन मध्ये पाटच फिरता वाटतात. अरे पण मी म्हणतोय तो काय तो मिक्सर काय तो ढोळ तू काय करत होतोय. आणि पैसो अरे काय नाही पैसो म्हणजे क्षण बंगुरा. अरे श्रीमंत जरी असलो ना करोडपती 5-5 रूम 10-10 रूम त्याच्या काय बिल्डिंग मध्ये मेलो तर आंघोळ घालणार नाही खळ्यातच घालूची लागणारा. गरीब असू दे नाही तर श्रीमंत असू दे बुवा पैशाचं काय नाही. शेवटी जाताना 1 रुपयाचा नाणा आणि एवढाचा किती 1 ग्रॅम नाही तर अर्धा ग्रॅम सोना फक्त तोंडात टाकतात. बाकी काय नाही माणूस. आणि एक काठी असतात ती फक्त आयुष्यभर राहतात. बाकी काय नाही. तुझा सगळा पैसो अडको तुझे रूम सगळा राहणार पण माणसात फक्त माणसासारखा राहायचा. ह्या जगामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाला नमस्कार केला तर सप्तदेवी चरणी नमस्कार पोचतो. कारण ह्या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील. भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग प्रसन्न झाले. पण भक्त पुंडलिकाने केलं काय बुवा आपल्या आई वडिलांच्या गळ्याला रशी बांधली आणि स्वतःच्या बायकोला खांद्यावरती बसवलं. कोणी तर भक्त पुंडलिकाने. आणि वडीत काशीक जाऊन निघाले. जातायत वाटेमध्ये त्यांना आश्रम दिसलं. पुंडलिकाने विचार केला की आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया. त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता. हे बघतात पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आणि किती जवळ आहे. त्यावेळी कुकुट स्वामींनी सांगितलं बाबा काशी किती लांब आणि किती जवळ आहे ते मला माहिती नाही. आणि तो पुंडलिक झोपी गेला. पण त्याला मध्यरात्री जाग आणि बाहेर आला. बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती ह्या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते. हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण. तर गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहेस, तू पापी आहेस, तू दृष्ट आहेस. हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले.
म्हणून पुंडलिकाने विचारलं, तुम्ही मला शिव्या का देताय? तरी गंगा, यमुना आणि सरस्वतीने सांगितलं, अरे बाबा, हा कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झालोय. तू करतोय काय? आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलंस आणि स्वतःच्या बायकोला खांद्यावरती बसवलं. त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं, या जगामध्ये जिवंत दैवत आहेत ते आपले आई वडील, म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अरे बुवा, देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळूच शकत नाही. किती भक्ती करा, देवाजवळ 12 तास जरी बसला तरी त्याचा काही उपयोग नाही. पण आई वडिलांच्या जर चरणाजवळ ज्याने नतमस्तक झाला त्याचं आयुष्यात कल्याण झाला. हे उदय पारकराचा शब्द आहे बुवा. अरे हा म्हणजे आत्मा आणि ही म्हणजे ईश्वर बुवा. देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही, पण आपल्या आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो. एवढी ताकद फक्त आई वडिलांमध्येच आहे. अरे भोंदू बाबा जन्माला आहेत, कोरोना इलो, एवढासा कोरोना प्रत्येक माणसा कसा जगायचा या कोरोना शिकवला बुवा. भावात भाव नको होतो त्या सुद्धा समजूक लागला. बहिणीक बहीण नको, सगळ्या गोष्टी आपोआप रिलेशन मध्ये येते बुवा एवढ्याशा कोरोना. याचं कारण आहे बघा, पहिल्या काळामध्ये आपण 2-2 लाखाचे बैल घ्यायचं ना गावी, त्यांना राबराब राबवायचे. दुसऱ्याचं खाईल म्हणून त्यांच्या आपण तोंडाला मुसकी लावायचे आणि आपण त्यांच्या तोंडात मुसकी लावायचे, त्यांना आपण दांड्यान मारायचे पहिल्या काळात बुवा. आणि आता भविष्यात बैलांनी पण शाप दिले की बाबा, माका पहिल्या काळात तू राबराब राबवलंस आणि तू आता कसंही विकलंस, भविष्यात तुझ्या तोंडात सुद्धा मास्क लागत. आणि लोअर पोलीस स्टेशनला जर गेलंस आणि तोंडात जर मास्क नसत तर पोलीस पाटणं येत आणि तुका दांड्यान झेजरती. आमका जसं झेजरलं तसं तुका झेजरतील. ह्यो बैलांचा शाप आहे. दुसरी गोष्ट, मराठी शाळेने सुद्धा शाप दिला. प्रत्येक माणूस मराठी शाळेतनं मोठा झाला बघा. कोण अमेरिकेत गेलो, कोण इंग्लंडला गेलो, कोण फ्रान्सला गेलो, पण मराठी शाळेला विसरला. म्हणून मराठी शाळेने सुद्धा शाप दिला. अरे बाबा, तू माझ्या शाळेतून मोठा झालास, इंग्लंडला गेलास, फ्रान्सला गेलास, अमेरिकेला गेलास, पण मला विसरलास. म्हणून कोरोनाच्या काळात 14 दिवस शाळेत ये. शाळेची काय अवस्था ती 14 दिवस बघ आणि 15 दिवशी घरात जा. म्हणजे माणसं कसं जगायचं हे कोरोनाने शिकवलं बुवा. म्हणून माणुसकी काय, पैसा बुवा काय नाही, सर्वस्व. जी माता गरोदर असते त्या मातेला सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पण तिच्या पोटामध्ये सूक्ष्म जीव संघर्ष करत असतात. जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वरात विनंती करता. कोण? तो पोटातलो सूक्ष्म जीव. काय सांगता? हे भगवंत आहे परमेश्वरा, मला याच्यातून बाहेर काढ. पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा. जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते, पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात काढे आपल्या आई वडिलांसाठी. वा, आपल्या मुलाचं शिक्षण होण्यासाठी स्वतः शर्टाची शर्ट चांगलं असतं, पण आपली बनियन ढबरे पडलेली घालतो का आपल्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. अरे आयफोन देणार 80-80 हजाराचो आणि स्वतः मोबाईल घेणार. 2 थांबल्यानंतर 5 बाहेर येणार आणि 5 वाजल्यानंतर 8 बाहेर येणार. अशी कंडिशन बुवा झाली. पण मुलाचं शिक्षण करतात, मुलाची इच्छा पूर्ण करतात. 60-70 हजाराचा मोबाईल देतात घेऊन. का? मुलं आपली शिकली पाहिजे. म्हणून मुलांनो, भावांनो, एवढंच सांगतो, बाकी काय नाही. मुंबई शहर आहे बुवा, हे आपण भजनी मोहाने जनजागृत केला. भैयाचं काय नाही. एंड्रू, तू खाली बस, मर तिकडं. ह्यो तसं पोचलेलो काढण्याचो राहिलो. त्या दिवशी काय झालं तुका गंमत सांगतात. विषय इलो म्हणतात, मी याची काय कळ काढले नाही, पण आता ह्याला कळ काढल्यामुळे माका कळ काढणं गरजेचा. बरोबर? तर ह्याच्या 2 मैत्रिणी, ह्यो कांडेचो राहिलो. सांताक्रूजचो टेबल फॅन तो फक्त नाक्यावर उभं राहणार, याच करीत नसणार. कोण येता काय बघित. तर ह्याच्या 2 मैत्रिणी, एक स्वप्नाली सुप्रिया. त्या स्वप्नाली होता त्यालाही भारी होता. त्या म्हणता, गणेश आपण फिरायला जाऊ. ह्यो तसं पोचलेलो. ह्यो म्हणताय मुंबईत फिरवलो, आपण बाहेर जाऊया. आणि विरारला गेलो बिग बाजारात. स्वप्नाली सुप्रियाने आमचे गणेश बुवा बिग बाजार मध्ये गेली, सगळा खरेदी केला नाही आणि 3 जण लिफ्ट मध्ये गेली. लिफ्ट मध्ये गेल्यावर त्या स्वप्नाली करूचा काय घेतला नशी पर्सवर काढणार भुतुर्ना बॉटल. म्हणता फॉक 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 फॉक, हजाराचा सेंट आहे. तेवढ्या त्या सुप्रिया म्हणता ह्याच कायच नाही. घेतला नशी पर्सवर काढला भुतुर्ना बॉटल. म्हणता फॉक 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 फॉक, 2000चा सेंट आहे. ह्याला बघितलं, हळू ढुसकी मारला. ढुसकी मारल्यावर त्या स्वप्नाली म्हणता, अरे गणेश काय आहे? ह्यो म्हणता काय नाही, 20 रुपयाची बटाटे घ्यावा तुमच्या नावावर. अरे
जोश का मतलब क्यों भैयाचं काय सांगतो भैयाचा बाहेर भरपूर जोक सर पण इथले रहिवाशी उगाची त्यांचा पण बिचाराने 100 रुपये काढून आमका सुपारी दिलेली त्यांची साला काढून गेलो फळ ओगायचो. दुसरी गोष्ट काय सांगणार हा फाटकी पॅन्ट खरोखर आजकाल कलियुग आहे. पहिल्या काळात आपण पूर्ण असे चांगले पॅन्ट घालायचे आता कंडिशन बदलली आहे. फाटकी पॅन्ट चांगली जर पॅन्ट घेतलास तर त्याची किंमत 1000 रुपये आणि फाटकी जर घेतलास त्याची किंमत 2000. म्हणजे फाटक्यात आता किंमत वाढलेली आहे. आणि आताचे पोरगे बघा 34ची कमर 36ची पॅन्ट वापरते. सत्यनारायणच्या पूजेत काय त्यांना जाऊसारखा ते जवान वाढू पाठू खावा हो ना वर हा अरे बाबा अशी पॅन्ट नको रे घालू आमचा खरी पॉईंट टाकायचं याचे टेन्शन येतात. समजा तू जवान घेऊन गेलो वाढू आणि समोर तो जेवत असतो तो जेवतो पण नाही बस झाला म्हणून जेवण. म्हणजे अशी कंडिशन आहे कधी का या ठिकाणी माझ्या माता भगिनी सगळे वर्ण बघतायत. तुम्हाला एवढंच सांगतो कुंकू वापरा धडधशीत कुंकू टिकली नको. आताच्या बायका टिकली घालतात. काळी चप्पल काळी टिकली लाल चप्पल लाल टिकली निळी चप्पल टिकली टिकली त्याचं आयुष्यात कर्माने मिळली. अहो आताच्या माता भगिनी तोंड धुवून केली टिकली काढणार बाथरूम मध्ये चिकटवणार बाथरूमला मरत आहे वास का. एखादी जर पाणी भरून गेली टिकली काढणार चिकटवणार हांड्यात ते चिकटून राहिलो नवरो. एखादी जर जीवात कंटाळलेली असत ना ते इलेक्ट्रिकच्या बटनाकच लावतं मरत आहे शॉक. म्हणजे कंडिशन बदलली आहे कलियुगा म्हणून ढळढशीत कुंकू पाहिजे हे महत्वाचं आहे. कलियुगामध्ये संस्कृती जपली पाहिजे. माझ्या बहिणींना पण सांगते वन पीस नको आपल्या. अरे मुस्लिम बांधव आपली संस्कृती जपताय. पूर्ण ड्रेस असतो बघा त्यांच्या समाजामध्ये टिकली लावत नाही ते संस्कृती जपतात. पण आपण हिंदू असून आपण संस्कृती जपत नाही. अरे वन पीस कशा हो काय गरज अरे फुल ड्रेस झाला ना तुमका काय. खरं सांगतोय कलियुग जरी असलं तरी आपण ही संस्कृती आपण लोकांनी जपली पाहिजे. याचं कारण बलात्कार होणार नाही. याच्यामुळे जास्तीत जास्त बलात्कार होतात. कारण वन पीस एखादी स्त्री बघितलं तर त्याची इच्छा एक आहे स्पष्ट बोलतो म्हणून वन पीस वापरू नका पूर्ण ड्रेस वापरा साडी घाला. आजकाल भगिनी बायका लग्न झालं तर साडी वापरत नाही. समजा काही पाहुण्याकडे गेली जीन्स घालणार वर टी शर्ट समजा उद्या ओटी भरायची गवळ मग बाजूवर सांगणार रुमाल दे मग भुतूरच्या तांदूळ टाकणार. ही कलियुग बुवा. म्हणून संस्कृती जपा एवढंच आज भजनातून सांगतो. बाकी गजरा 100% मनोरंजन करणार पण या भावांसाठी गाणं म्हणतोय. ए दोस्ती हम नहीं तोड़ेंगे मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. तेरा साथ ना छोड़ेंगे. मनहोश किए जाए तेरी ओर कोई खींचे तेरी ओर नन्ना मुन्ना राहियो देशला सिपाहियो बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. अरे बघा पत्ते जरी बावळ असले तरी पिसणारा एकच असतो. एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. वारा कुणाचे असो नाक फक्त जोडिया मेन्शनचाच असतो. जोडिया मेन्शनचाच असतो. बोला जोडिया मेन्शन. अरे ह्यांचा प्रेम आहे माझ्या भावांचा. कारण बुवा पत्ते जरी बावळ असले तरी पिसणारा एकच असतो. एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. वारा कुणाचे असो नाक फक्त साखर चाळीचाच असतो. साखर चाळीचाच असतो. पैसो करीत राहू नको. हवे असते तर देते तुका हे घे साखर केस खायचे काय नाही. केस असे काय कापलं रे. आजकाल कोणाची स्टाईल भारी नाही हो. वर असो टेम्पो खाली ताळपाट मेरा खापा होतात ते मेरा गावात बघा ना. ओर स्मार्ट वर आहे ना आय लव्ह यू 1 आय लव्ह 2 आय लव्ह 3 आय लव्ह 4 आय लव्ह 5 आणि मानेर देन पाय. ठीक आहे पण त्याला ते का आता तो पेटून घे आणि तू काय टेन्शन एका घेऊ नको.
एका उलट ह्याचा नाव मी सुचवलंय आमच्या दादांका शैलेंद्र सांगितलंय माझ्यापेक्षा भजन सम्राट बुवा घेणार आणि बुवा एवढी नियत फक्त लक्षात ठेव माझ्यापेक्षा तुका 1000 रुपये जास्त देऊ लावलंय एवढं पार करा म्हणून लक्ष्मी नांदते बुवा एखाद्याने लक्ष्मी नांदते असं कर दुसऱ्याचं चांगलं बदण्याची ताकद फक्त पारकर घराण्याचा बुवा लक्षात ठेव. या ठिकाणी आमचे पक्वानोदक विक्रांत सावंत या माऊलीकडून माझ्यासाठी लाख मोलाचं हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बरोबर त्यांना दंड आयुष्य लाभू दे आणि त्याच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी भगवंताच्या प्रार्थना करतोय. कारण प्रत्येक माणसाक सगळ्या गोष्टीची हवा असता की माझे मुंबईत 2-2 रूम हवे 10-10 तोळा सोनं हवा पण माणसाक मरण इला ना की माणूस भिता. म्हणून श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलंय की जो माझे नामस्मरण करून देह त्यागतो तो मरण्या जगात कधीच जात नाही. त्यासाठी हे अखंड नामस्मरण बुवा म्हणून म्हटलंय बुवा हरिनामाच्या बँकेमध्ये हे राम नाम धन करा जमा हरिनामाची जमा शेवटी कामा बुवा काय नाही ना मग पैसो करून ज्याच्या नशिबात धन तेकाच पैसे मिळणार. या ठिकाणी आमचे नवलकर कंपाऊंड करिरोड सचिव या ठिकाणी आमचे शशिकांत पाले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांना उद्धट आयुष्य लावू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे जनार्दन मांदाडकर या ठिकाणी माऊली आले त्यांचे सुद्धा मी चरणाशी नतमस्तक होतोय आणि रूपाचा अभंग सादर करतोय. या ठिकाणी बुवानी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललं पण छत्रपती शिवाजी महाराज हे बुवा प्रत्येक वाक्यानुवाक्य आला पाहिजे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या साहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवा. या 2 व्यक्तींच्या आयुष्यामध्ये कधीच विसरू नका. कारण मराठी माणसाला ताट मानेने कोणी जगायला शिकवलं असेल तर हिंदू हृदय समाज बाळासाहेब ठाकरे या साहेबांसाठी जोरात टाळ्या वाजवा. तर छत्रपती शिवाजी महाराज छ म्हणजे 36 हत्तीचा मान असणारा त म्हणजे त्रस्त मोरलांटा करणारा प म्हणजे पतीचा पावन ती म्हणजे तिने जगामध्ये वावरणारा शिवाजी शिव म्हणजे शिस्तप्रिय वा म्हणजे वाणीमध्ये ते जी म्हणजे जिजाऊचा पुत्र महाराज म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मांडणारा रा म्हणजे राज्याचा हित चिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा ते माझा छत्रपती शिवाजी महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराज राजा. एकदा जोरात टाळ्या माझ्या राजासाठी वाजवा आणि भावांसाठी गाणं. आमच्या पप्पांनी गणपती आणला आमच्या पप्पांनी गणपती आणला शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती लोक बघतोय चांगला आमच्या पप्पांनी गणपती आणला आमच्या पप्पांनी गणपती आमच्या पप्पांनी गणपती आणला आमच्या पप्पांनी गणपती आणला शंकरानी मांडीवर बसलाय लोक बघतोय चांगला आमच्या पप्पांनी गणपती आणला आमच्या पप्पांनी गणपती काय विचारलं गणपती बुवांचं नाव सुद्धा गणेश आहे पण त्याच्या नावामध्ये गणपतीचं नाव आहे. गणपती ग म्हणजे गणती न म्हणजे नाही प म्हणजे परेच्या पलीकडे आणि ती म्हणजे ओम परब्रह्मणित वस्तू असा गणपतीचा महान अर्थ आमच्या बुवांच्या नावामध्ये आहे. एकदा जोरात कळवा. तर आदिगणाचा पुत्र शंकर कन्या पार्वती सोड नव्हती त्या गणाला उंदीर नव्हतं वाहन आणि माय बापा विना पुत्र जन्मला गणेश भगवान आदिगणाचा तो गणपती आहे बुवा म्हणून अगोचर रूप आहे आणि ते तुमच्या नावामध्ये आहे. बाकी टेन्शन नाही रूपाचा अभंग सादर करतोय. रूप
पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी
Dale,